आणि अतुल लोंढे यांच्या उमेदवारीवरून नागपूर काँग्रेसमधला अंतर्गत वाद उघड झालाय। काँग्रेसचे नेते नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांच्यात जुंपली आहे। अतुल लोंढे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत असा विकास ठाकरे यांनी खोचक टोला लगावलाय। भाजपची मतं फोडण्याची लोंढेंकडून तयारी झाल्याचे विकास ठाकरेंनी म्हटलं, तर आमचे बलाढ्य नेते नितीन राऊत नागपूरची जागा निवडून आणतील असा निशाणा विकास ठाकरेंनी साधलाय। आम्ही किती नगरसेवक फोडले हे तुमच्या लक्षात येईलच असा पलटवार राऊतांनी केलाय। ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांचा अनुभव नॅशनल लेवलचा आहे आणि इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा प्रश्न ते बोलताना दिसतात आणि याकडे मतदार आकर्षित होऊन त्यांना निवडून देतील। ही सामान्य मतदारांची निवडणूक आहे, हे निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणूक आहे। निवडून आलेला नगरसेवक या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि म्हणून मला वाटतं की अतुल लोंढेंना काहीच कठीण नाही। अतुल लोंढे म्हणून यांना उमेदवारी दिलेली आहे। एक योग्य असा उमेदवार, चांगला प्रवक्ता, वक्ता असा आम्ही बहुजन समाजाचा चेहरा या ठिकाणी निवडणुकीत उतरवलेला आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी नाराजी त्यांच्यात व्यक्त होत आहे ते लक्षात घेता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आत घुसायला संधी आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू।